जय शिवराय मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री सूर्यघर मोफत बिजली योजना अर्थात गोरगरिबांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज देणाऱ्या योजनेची घोषणा केलेली आहे। या योजनेसाठीचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकी ही योजना कशा प्रकारे राबवली जाणार आहे, याचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा, याच्या अंतर्गत अनुदान किती दिले जाणार, याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। योजनेला जर अर्ज करायचा असेल, योजना जर समजून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, याच्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून ट्विट करण्यात आलेले आहे। गेल्या 1 महिन्यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की 22 जानेवारी रोजी त्यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री सूर्योदय योजना या योजनेची घोषणा करण्यात आलेली होती। याच्याच अंतर्गत आता PM सूर्यघर मोफत बिजली योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्यासाठी आज पंतप्रधानांच्या माध्यमातून ट्विट करून माहिती देण्यात आलेली आहे। याच्यासाठी अर्ज करण्याची वेबसाईटची लिंक सुद्धा देण्यात आलेली आहे। नॅशनल रूफटॉप पोर्टलचं जे होतं हे पोर्टल आता PM सूर्यघर योजनेचं पोर्टल करण्यात आलेलं आहे। याच नॅशनल पोर्टलवरून पूर्वीची 1 किलोवॅट मंजूर भार असेल तरच अर्ज करता येणार। ही अट हटवून आता प्रत्येकाला याच्या अंतर्गत अर्ज करता येणार आहे आणि हाच अर्ज करण्यासाठी वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। मित्रांनो, या वेबसाईटवरती आल्यानंतर आपण लेफ्ट साईडला ऑप्शन पाहू शकता, अप्लाय फॉर रूफटॉप सोलर सबसिडी स्ट्रक्चर अशा प्रकारचे ऑप्शन देण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला सबसिडी स्ट्रक्चरवरती क्लिक करायचे। सबसिडी स्ट्रक्चरवरती क्लिक केल्यानंतर या योजनेच्या अंतर्गत किती अनुदान दिले जाणार याची माहिती देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता जवळजवळ 60% पेक्षा जास्त सबसिडी या योजनेच्या अंतर्गत आता दिली जाणार आहे। प्रति किलोवॅट 30,000 रुपये, 2 किलोवॅटपर्यंत 60,000 रुपये, तर 3 किलोवॅटसाठी जास्तीत जास्त 78,000 रुपये, अर्थात 2 किलोवॅटपासून 3 किलोवॅटसाठी 18,000 रुपये प्रति किलोवॅट, तर 2 किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट 30,000 रुपये अशी सबसिडी याच्या अंतर्गत दिली जाणार आहे। 3 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेचा प्रकल्प असेल तर जास्तीत जास्त 78,000 रुपयाची सबसिडी दिली जाणार आहे। अर्थार्थी आपण जर पाहिलं तर 1 किलोवॅटपासून 2 किलोवॅटपर्यंत 60% आणि 3 किलोवॅटपर्यंत जर क्षमतेचे सोलर लावले तर याच्यामध्ये साधारणपणे 50% पर्यंत सबसिडी दिली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे सबसिडी, आता ही सबसिडी पाहिल्यानंतर याच्याच खाली एक आपल्याला लिंक या ठिकाणी देण्यात आलेली आहे, pmsuryaghar.gov.in या लिंकच्या माध्यमातून आपल्याला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे, ज्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे, किंवा आपण परत हे क्लोज करून मुख्य पृष्ठावरती येऊ शकता। मुख्य पृष्ठावरती आल्यानंतर आपल्याला अप्लाय फॉर रूफटॉप सोलरचे ऑप्शन दिलेले याच्यावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला करावं लागणार आहे ते म्हणजे या योजनेसाठीचं रजिस्ट्रेशन। याच्यामध्ये रजिस्ट्रेशन फॉर लॉग इन आपल्याला हे ऑप्शन देण्यात आलेले आहे, लेफ्ट साईडला पाहू शकता। याच्यामध्ये रूफटॉप सोलरसाठी अप्लाय करण्यासाठीचे जे स्टेप आहेत त्याच्याबद्दलची याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे। सर्व माहिती पाहिल्यानंतर आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला सिलेक्ट करायचे ते म्हणजे राज्य। याच्यामध्ये राज्य सिलेक्ट करायचे महाराष्ट्र। याच्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे, ज्या जिल्ह्यामधून आपण अर्ज भरतोय तो जिल्हा आपल्याला याच्यामध्ये निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर याच्यात आपल्याला जी काही इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे आपली MSDL, त्या महावितरणला आपल्याला सिलेक्ट करायचे। याच्यानंतर कंझ्युमर नंबर टाकून नेक्स्टवरती क्लिक करायचे। घरचा कंझ्युमर नंबर टाकून नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढची ऑप्शन दाखवली जाईल, ज्याच्यामध्ये आपल्याला लाभार्थ्याचं जे नाव असेल ते दाखवलं जाईल आणि नाव बरोबर असेल तर प्रोसीडवरती क्लिक करायचे। प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर मागितला जाईल, हा मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि मोबाईल नंबर एंटर करून आपल्याला OTP मागवावरती क्लिक करायचे। OTPवरती क्लिक केल्यानंतर संदेश ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्याला OTP पाठवला जाईल। आपल्या टेक्स्ट मेसेजमध्ये जर OTP आला तर ठीक आहे, नाही आला तर संदेश ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचे। आलेलं OTP याच्यामध्ये एंटर करायचं आहे। आपल्याला जर ईमेल ID द्यायचा असेल तर द्यायचा आहे। खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड जसा आहे तसा पाहून याच्यामध्ये एंटर करायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे। सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला परत एकदा विचारलं जाईल आपल्याला हे सबमिट करायचं का, याच्यामध्ये ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि आपलं हे जे रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे। आपल्याला आपला मोबाईल नंबर हाच लॉग इन ID असणार आहे आणि तो वापरून लॉग इन करण्यासाठीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। पुन्हा एकदा आपल्याला लॉग इनवरती यायचं आहे। लॉग इनमध्ये आपला जो काही रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर असेल हा रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकायचा आहे, खाली दिलेला कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती लॉग इनसाठी पासवर्ड म्हणून एक OTP पाठवला जाईल, हा OTP याच्यामध्ये एंटर करायचा आहे आणि OTP एंटर करून आपल्याला लॉग इनवरती क्लिक करायचे। OTP एंटर करून लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन होणार आहे आणि लॉग इन झाल्याबरोबर आपल्याला एक ऑप्शन, एक सूचना या ठिकाणी दाखवलेली आहे की या योजनेच्या अंतर्गत पूर्ण इन्स्टॉलेशन करण्यासाठी आपल्याला खर्च करावा लागणार आहे आणि आपलं इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतरच याची सबसिडीची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाईल। ही सूचना वाचून आपल्याला प्रोसीडवरती क्लिक करायचे।
प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे आपल्या अर्जावरती रिडायरेक्ट केलं जाईल, ज्याच्यामध्ये अर्जाच्या स्टेटस आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या स्टेपमध्ये आपल्याला हा अर्ज भरायचा आहे। याच्यामध्ये कागदपत्र फक्त गेल्या 6 महिन्यामधील एक विजेचं बिल लागणार आहे। याच्यामध्ये आता आपलं लाभार्थ्याचं नाव आलेलं आहे, आपली कॅटेगरी जी असेल SC ST ओपन OBC ते आपल्याला याच्यामधून निवडायची आहे। याच्यामधून कॅटेगरी निवडल्यानंतर आपला तालुका ॲड्रेस दाखवलेला आहे, आपल्या ॲड्रेसची जे पूर्ण डिटेल असतील त्या याच्यामध्ये भरायच्यात। जिल्हा पिनकोड ऑटोमॅटिक घेतलेला आहे। याच्यानंतर राज्य घेतलेलं आहे, आपली जी काही महावितरण आहे वितरण आहे ते घेतलेलं आहे। याच्यानंतर आपल्याला जे मेन डिव्हिजन आहे आपल्या इलेक्ट्रिसिटीचं ते निवडायचं आहे। त्याच्यानंतर सब डिव्हिजन निवडायचं आहे। आपला विजेचा बिल क्रमांक या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे, ग्राहक नंबर दाखवण्यात आलेला आहे, त्याचा सँक्शन लोड जो आहे तो दाखवण्यात आलेला आहे। ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे। याच्यानंतर मोबाईल नंबर दाखवण्यात आलेला आहे आणि आपण हे ॲप्लिकेशन कशासाठी करताय, रेसिडेन्शियल आहे की वेलफेअर असोसिएशन आहे, तर आपलं हे वैयक्तिक घरचं आहे तर रेसिडेन्शियल क्लिक करायचं। आता या ठिकाणी महत्त्वाची एक ऑप्शन दिलेली आहे की सबसिडी रूफटॉप कॅल्क्युलेटर। आता याच्यामध्ये सोलर रूफटॉप कॅल्क्युलेटरमध्ये काय आहे की आपल्याला किती सोलर वापरायचं आहे किंवा किती सोलरची आवश्यकता आहे, किती सोलर आपण घेऊ शकतो, आपल्याकडे जागा किती उपलब्ध आहे, आपल्याला विजेची किती गरज आहे, सगळे कॅल्क्युलेशन आपल्याला याच्यामध्ये करता येणार आहे। आपल्याकडे स्क्वेअर फुटामध्ये जागा किती आहे किंवा आपला रूफचा एरिया किती आहे, आपली मंजूर भार किती यानुसार सुद्धा आपण हे सगळे या ठिकाणी चेक करू शकता। हे चेक करून झाल्यानंतर आपल्याला परत आपल्या मेन पृष्ठावरती यायचं, आपल्याला कितीसाठी अर्ज करायचं आहे ते याच्यामध्ये लिहायचं आहे। 1 किलोवॅट 2 किलोवॅट जे काय असेल ते, यापूर्वी आपला काही सोलर प्रकल्प लागलेला आहे का त्याच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये द्यायची आहे, लागलेला असेल तर लिहायचं आहे। याच्यानंतर आपलं जिओ टॅगिंगनुसार जे काही ॲड्रेस असेल तो ॲड्रेस आपल्याला या मॅपमधून सिलेक्ट करावा लागणार आहे। त्याच्यामध्ये लॉंगिट्यूड लॅटिट्यूड घ्यावी लागणार आहे। याच्यासाठी मॅपमधून लॉंगिट्यूड लॅटिट्यूड घेऊन नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कागदपत्र अपलोड करावरती रिडायरेक्ट केलं जाईल। याच्यामध्ये कागदपत्रामध्ये आपल्याला विजेचं 6 महिन्याच्या आतील बिल फक्त याच्यामध्ये अपलोड करावं लागणार आहे आणि याच्यासाठी 500 KB साईज देण्यात आलेली आहे। ही आपण ऑनलाईन डाउनलोड करून सुद्धा याच्यामध्ये अपलोड करू शकता। बाकीची जी सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे। आता तुमच्याकडे बिल जर PDF स्वरूपामध्ये असेल तर ते तुम्ही याच्यामध्ये अपलोड करू शकता आणि जर नसेल तर महाडिस्कॉमची जी वेबसाईट आहे, महाडिस्कॉमच्या वेबसाईटवरती लॉग इन करून आपण हे आपलं बिल डाउनलोड करू शकता। याची लिंकसुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। याचा व्हिडिओ आपण यापूर्वीच बनवलेला आहे, आपण बिल कशाप्रकारे डाउनलोड करू शकता। हे बिल आपण या ठिकाणी ओपन करायचे, डाउनलोड करायचे आणि हे डाउनलोड केलेलं 500 KB पर्यंतचं जे बिल असेल ते बिल आपल्याला याच्यामध्ये अपलोड करायचे। चूज फाईलवरती क्लिक करून ज्या ठिकाणी आपण डाउनलोड केलेली फाईल आहे ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आणि अपलोडवरती क्लिक करायचे। अपलोडवरती क्लिक केल्याबरोबर आपली फाईल अपलोड होईल। आपल्याला या ठिकाणी मेसेज दाखवला जाईल फाईल अपलोड झालेली आहे। हे पाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुढे फायनल सबमिटवरती जायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याकडे बिल नसेल किंवा इतर काय आपल्याला चेंजेस करायचे असतील तर आपण याला सेव्ह करून ठेवू शकता, पुन्हा लॉग इन करून आपण हे करू शकता आणि आपल्याला जर फायनल सबमिट करायचं असेल तर फायनल सबमिटवरती क्लिक करून आपल्याला फायनल सबमिट करायचं आहे। मित्रांनो, ते फायनल सबमिट झाल्यानंतर आपले हे ॲप्लिकेशन फायनल सबमिट झालेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला दाखवलं जाईल, ॲप्लिकेशन नंबर वगैरे सर्व स्टेटस आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल। आता याच्यानंतर एक महत्त्वाची अशी ऑप्शन आहे याच्यामध्ये, ते म्हणजे बँकेच्या डिटेल ॲड करण्याची। ही सबसिडी आपल्याला बँकेमध्ये क्रेडिट करण्यासाठी आपल्याला बँकेच्या डिटेल द्यावे लागणार आहेत किंवा याच्यामध्ये आपल्याला जे काही सोलरच्या ॲप्लिकेशनची जे रिक्वेस्ट आहे ती आपण चेंज करू शकतो किंवा आपल्याला जर बँकेचं कर्ज पाहिजे असेल याच्यासाठी तर ते कर्जसुद्धा आपण या ठिकाणी अप्लाय करू शकतो। आता याच्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम आपल्या बँकेच्या डिटेल ॲड करायचे। आता आधार संलग्न बँक खाता याच्यामध्ये ॲड करा, ज्याच्यामध्ये आपल्याला बँकेचं नाव, IFSC कोड, अकाउंट होल्डरचं नाव, त्याच्यानंतर अकाउंट नंबर आणि बँकेचं जे पासबुक आहे ते पासबुकची किंवा कॅन्सल चेक जे असेल त्याची एक प्रत आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची। 2 MB पर्यंतची फाईल आपण याच्यामध्ये PDF स्वरूपामध्ये JPEG MPEG जे काही फॉर्मॅट असेल त्याच्यामध्ये आपल्याला अपलोड करता येणार आहे आणि हे सर्व केल्यानंतर आपल्याला याला सुद्धा सबमिट करायचं आणि आपल्या बँकेच्या डिटेल याच्यामध्ये द्यायच्या। ॲप्लिकेशन कधीही आपण शेवटच्या स्टेजपर्यंत याच्यामध्ये आपण बँकेच्या डिटेल देऊ शकता आणि याच्यानंतर जे काही एक स्टेज असतील जसे काही फेसिबिलिटी अप्रूव्हल असेल, याच्यानंतर पुढचे आपले जे काही कागदपत्र असतील ही सर्व आपण याच्यामध्ये प्रक्रिया पार पाडू शकता। पुढील प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत, सबसिडी डिस्बर्सल वगैरे केली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत बिजली योजनेच्या संदर्भातील ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। याच्या संदर्भातील इतर जे काही आता नवनवीन अपडेट येतील, याच्या संदर्भातील काही बदल असतील, मार्गदर्शक सूचना असतील, ज्या ज्या आपल्याकडे उपलब्ध होतील त्याच्याबद्दल वेळोवेळी अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, अशा प्रकारचं एक महत्त्वाचं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।